आधीच म्हणतेत, गुरुचा चाला ज्याला नाही गुरुचा चाला त्यानं नाही वाटणं विचार केला. ज्याला आहे गुरुचा चाला त्यानं वाटणं विचार केला. म्हणून करता तुम्हाला म्हणते की केसाला कातर लावू नका. जो गुरुनं सांगितलं आहे शरण हे आयुष्यभर तुम्ही मर्जीपर्यंत तुमच्या काजावर लिहून ठेवलेले असतात. हो, मला एक सांगायचं आहे, देव जर असेल तर त्यासाठी पण त्या माणसानं खोटं बोलायचं नाही, कुणाला उनं चितायचं नाही, कुणाचं चांगलं व्हावं, बरं झालं, आनंद झाला असं शब्द तोंडातून येऊ द्या. ज्याला देव आहे त्याला. अहो, काही लोकांना देव आहेत पण लोक एकूण एक मारले आवटतात, एकमेकावर जळतात, एकमेकाला खालवतर बोलतात. तुमच्या गुरुनं असं सांगितलं का? गुरुचं विद्या द्यायचं काम काय? कुणाला उनं चितू नको, कुणावर जळू नको, कुणावर आवटू नको, कुणाला खालवतर बोलू नको. कुणाचं काय संकट आलं तर त्याला धाव. तुम्ही देवाला संकट येण्यासाठी धावायला म्हणता ना, देवा माझं असं असं होऊ दे, माझं संकट चारपाव, मी असं करेन. देव मग त्या देव मला धावा करतो का ना? तुमच्यासाठी धावा करतोय ना. मग तुम्ही का असं वागताय तुम्ही लोक? तर असं वागू नका. गुरुचं सांगणं आहे की गायीची चाडी करायची नाही, नागिनीची लागावळ बघितली तर कुणाला सांगायचं नाही, ती बघायची पण नसते. आईवडिलाप्रमाणे असतं ती. गायीची चाडी करायची नाही. गाय धानावर पडली तर बघा हाणायचं नाही. दुसऱ्याच्या जर धानावर पडली असेल तर, तुमची जर गाय दुसऱ्याच्या धानावर पडली तर गायीची चाडी करून गाय म्हणते, अरे दुश्मनदारा, मी काय खाते रे, माझं काय पोट, माझी काय, मी काय कणिक भरायचं आली, माझ्या पोटाला खाईल तेवढं, तू काय वैरी माझा दुश्मन झालाच, खाऊ दे ना मला म्हणते पोटाला. असा गायीचा शाप असतो. म्हणून गायीला कधी गायीची चाडी करायची नाही. नागनागींची लागावळ कधी कुणाला सांगायची बी नाही, बघायची पण नाही. कॅमेरे लावायला लागले त्याच्यावर, नीट कॅमेरे लावले. बिनइज्जती आलो लोक, तुम्ही बिनइज्जती लोक म्हणतात ह्याला. संकटाला धावायचं, शिष्याभाषाला धावायचं, काय झालं असं काय नाही त्याला बघायचं एकमेकाला. कुठं कधी देवीचे गाणे असेल, कुठं असेल तर तुम्हाला झोप येऊ देत नाही, त्या टायमात तिथं जावंच असं वाटतं तर जायचं. काही देवीचे मनात जी देवाचे येतील गाणे ते गाणे गुणगुण करा. लोकाला उनं बघू नका. कुणा चांगलं केलं तर आनंद झाला, चांगलं झालं, अरे वा चांगलं केलं की. कुणी बंगला बांधला, अरे वा चांगलं झालं. तुम्ही गाडी घेतली, अरे वा चांगलं झालं. शेत घेतलं, वा वा चांगलं कमवलं, चांगलं कमवलं गड्या. असं तोंडात शब्द राहू द्या. आणि केसाला कातर अजिबात लावू नका. फक्त कातर लावायची कुणी पुरुषानं, ते बी त्याला खंडोबाचा असेल तर. नाहीतर गड्याला केसाला कातर जर देवीचा असेल तर त्याला केसाला कातर लावायला अधिकारच नाही. आता कुणी बी केसच कातरायला, आता ती म्हणते माझी सून वारकीन झाली, ती म्हणते माझी लेक वारकीन झाली. अहो, वारक राहिले बाजूला ना, आता ही नावी, ही बायाच नाव्या झाल्या. आता भवया कातर, कुठं ही कर, कुठं केस कातर. अरे काय देवाचं असणारलाच बरं का. प्रत्येकाला म्हणत नाही की मी प्रत्येकाला असं आहे वागा म्हणून, फक्त देवाच्या लोकांना सांगते मी. केसाचं कातरला तुमच्याजवळ देव नाही समजा असं काय. आता जागर, आता जानेवारी महिना आला, जानेवारीमध्ये आणि मिरगाला आकडाचा महिना म्हणतात. त्या टायमाला, ह्या 2 टायमाला देव आता निवांत असतात. कारण का असतात तर आता जास्त देव नसतात, त्यांना लग्न येवं नसतात ना आता, म्हणून करतात त्यांना. आणि लग्न सरावीमध्ये बघा, शिवरात्री झाली की देवाला प्रत्येक जणाच्या लग्नाला जावं लागतं. कुणाचं जागरण गोंधळा तिथं जावंच लागतं. पण ज्याला खराच गुरु आहे चांगला, तर तो गुरु जी आहे चांगला, तर तो माणूस कधीच उनं चेतणार नाही. आणि म्हणजे कारण का त्याला मंत्र चांगले असतात दिले आहेत. आताच्या लोक गुरु करतात पण त्या गुरु लोकांनाच मंत्र येणं झाले, तर आता काय सांगायचं. आता ज्याला गुरु केला त्या माणसाला आडवं का होतं? मग आडवं कधी होऊ द्यायचं नाही. ज्या माणसाला गुरु चांगला पक्का असेल त्या माणसं सरळच गाडी चालणार, सरळच झाली पाहिजे गाडी. लाईक करा, शेअर करा, घंटीला बेल द्यायला विसरू नका.